नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाच्या व्हिडिओ तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण भूगोलाच्या 6व्या प्रकरणाला लोकसंख्या या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. ब्राझील आणि भारत या दोन देशांमधल्या लोकसंख्येच्या संदर्भात आपण तुलनात्मक अभ्यास करतोय. आज आपण भारत आणि ब्राझील यांच्या लोकसंख्या वितरण या विषयावर चर्चा करणार आहोत. ज्यावेळेस आपण दोनही देशांच्या लोकसंख्येच्या वितरणाच्या संदर्भात चर्चा करतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते की भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये लोकसंख्येचं जे वितरण झालेलं आहे ते असमान झालेलं आहे. असमान म्हणजे काय? म्हणजे सारख्या प्रमाणात संपूर्ण देशभरामध्ये लोकसंख्या वितरित झालेली नाही. का झालेलं आहे लोकसंख्येचं वितरण असमान? त्याच्या काही कारणांवर चर्चा करू आणि मग आपण पुढच्या मुद्द्यांवर जाऊ. या ठिकाणी फरकाच्या संदर्भात म्हणजे काही ठिकाणी आपल्याला भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये दाट लोकसंख्या आढळते, तर काही ठिकाणी त्या ठिकाणी विरळ लोकसंख्या दोन्ही देशामध्ये आढळते. म्हणजे आपण भारतातल्या जर जम्मू काश्मीरचा उत्तरेकडचा भाग बघितला किंवा राजस्थान सारखं शुष्क वाळवंटी प्रदेश बघितला तर त्या ठिकाणी विरळ लोकसंख्या आहे आणि काही ठिकाणी मात्र त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे. म्हणजे लोकसंख्येचं वितरण असमान आहे. कोणकोणत्या घटकांमुळे हे लोकसंख्येचं वितरण असमान झालंय त्याच्यावर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. आपण आधी विचार करूया की दाट लोकसंख्या मग ब्राझील असू द्या किंवा भारत असू द्या तिथे का असते? त्याचे काही कारण आहेत. जसं उदाहरणार्थ पहिलं कारण आहे सुपीक जमीन. सुपीक जमीन असेल तिथे दाट लोकसंख्या असणार आहे. दुसरं कारण असेल उत्तम अशा प्रकारचं हवामान. जर चांगल्या पद्धतीचं हवामान असेल तर त्या ठिकाणी काय असेल? लोकसंख्या दाट असेल. तिसरं आहे मैदानी प्रदेश. जर डोंगर दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश नसेल, सपाट असं मैदान असेल तर अर्थातच मैदानी प्रदेश हा मानवी निवासासाठी अनुकूल असतो, त्यामुळे त्या ठिकाणी दाट लोकसंख्या. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे पाण्याची उपलब्धता. विद्यार्थी मित्रांनो, अगदी पुरातन काळापासून आपण बघतो की गाव किंवा वस्त्या ज्या उभारल्या जायच्या त्या पाण्याच्या ठिकाणी उभारल्या जायच्या. म्हणजे नदीच्या किनारी त्या ठिकाणी आपल्याला शहरांची किंवा गावाची निर्मिती झालेली दिसते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता हा सुद्धा घटक दाट लोकसंख्येला कारणीभूत आहे. जसं की आपण बघतो की राजस्थानमध्ये पाण्याची कमतरता आहे, मग त्या ठिकाणी आपल्याला विरळ लोकसंख्या आढळते. त्यानंतर जीवन जगण्याची सुलभता. जीवन जगण्यासाठी सुलभ अशा प्रकारचं जर वातावरण असेल तर त्या ठिकाणी नक्कीच लोकसंख्या ही दाटीवाटीने आपल्याला आढळते. याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला 6वा मुद्दा सांगता येईल की शेती उद्योग याच्यामध्ये ज्या ठिकाणी विकास झालेला असेल तर अशा ठिकाणी आपल्याला दाट लोकसंख्या त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. आता विचार करूया विरळ लोकसंख्या कुठे असते? विरळ लोकसंख्या म्हणजे कमी. बघा, उदाहरणार्थ पर्वतीय प्रदेश, किंवा डोंगराळ पर्वतीय किंवा डोंगराळ प्रदेश. दुसरा आहे शुष्क वाळवंट.
तिसरं आहे घनदाट अशा प्रकारचं वनक्षेत्र. चौथं आहे सुविधांचा अभाव. आणि पाचवा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल की शेती उद्योग यांचा विकास झालेला नाही. तर अशा भागामध्ये आपल्याला विरळ लोकसंख्या आढळते. बघा, ब्राझील देश असू द्या किंवा भारत देश असू द्या, आपल्याला ह्या दोन मुद्द्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवेल की लोकसंख्येचं वितरण असमान त्या ठिकाणी का झालेलं आहे. दाट लोकसंख्या कुठे आहे, विरळ लोकसंख्या कुठे आहे. अर्थातच भारतामध्ये असू द्या किंवा ब्राझीलमध्ये असू द्या, सुपीक जमीन असेल, उत्तम अशा प्रकारचं हवामान असेल, मैदानी प्रदेश असेल, पाण्याची चांगल्या पद्धतीने उपलब्धता असेल, जीवन जगण्याची सुलभता असेल, शेती उद्योग यांचा विकास झालेला असेल, तर अशा प्रदेशामध्ये आपल्याला दाटीवाटीने लोकसंख्या त्या ठिकाणी आढळते. अगदी आपण आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया. महाराष्ट्रातलं मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये आपल्याला बघतो की दाट लोकसंख्या त्या ठिकाणी आढळते. त्यानंतर विरळ लोकसंख्या, तर ज्या ठिकाणी पर्वतीय डोंगराळ प्रदेश असेल, शुष्क अशा प्रकारचा वाळवंटी प्रदेश असेल, घनदाट वनक्षेत्र असेल, सुविधांचा अभाव असेल आणि शेती उद्योग यांचा विकास झालेला नसेल, अशा प्रदेशामध्ये आपल्याला विरळ अशा प्रकारची लोकसंख्या आढळते. तर प्रामुख्याने या मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे की लोकसंख्येचं वितरण असमान का. आता आपण पुढचा मुद्दा विचारात घेणार आहोत, तो म्हणजे आहे लोकसंख्येची रचना. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या या पुढच्या भागामध्ये आपण लोकसंख्येची रचना याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे काय. लिंग म्हणजे पुल्लिंग असेल किंवा स्त्रीलिंग असेल, तर या संदर्भात लिंग गुणोत्तर म्हणजे काय. तर मित्रांनो, एखाद्या प्रदेशामध्ये दर 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची संख्या असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातो, लिंग गुणोत्तर म्हणजे काय. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल, लिंग गुणोत्तर म्हणजे काय. तर एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या होय. मुद्दाम आपण लिंग गुणोत्तर म्हणजे काय हे फळ्यावर लिहिलेलं आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी. मित्रांनो, परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो, लिंग गुणोत्तर म्हणजे काय. तर एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या, म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचं संख्येचं जे प्रमाण असतं, म्हणजे जर 1000 पुरुष असतील तर 940 स्त्रिया असतील. भारतातलं जर प्रमाण आपण बघितलं तर 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये 940 स्त्रिया. तर हे लिंग गुणोत्तराचं प्रमाण. भारत आणि ब्राझील या दोनही देशांच्या संदर्भात त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर कसं आहे हे आपण पाहणार आहोत.
त्याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 40 वर एक रेषालेख दिलेला आहे. तो रेषालेख आपल्याला अभ्यासायचा आहे. मी तुम्हाला तो फळ्यावर काढून दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकातल्या पान नंबर 40 वर लिंग गुणोत्तर, ब्राझीलचं लिंग गुणोत्तर दर्शवणारा रेषालेख त्या ठिकाणी दिलेला आहे. तोच मी फळ्यावर काढलेला आहे. थोडंसं त्याचं निरीक्षण करूया. तर हे आलेख काय दर्शवत आहे? अर्थातच ब्राझीलचं लिंग गुणोत्तर दर्शवत आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर 1961, 71, 1981, 91, 2001 आणि 2011. तर या काळामध्ये ही संख्या दिलेली आहे. इकडच्या डाव्या बाजूला 900, 920, 940, 960, 980, 1000, 1020, 1040, 1060, 1080. जर आपण ह्या रेषालेखाचं निरीक्षण केलं तर 1961 ला आपल्याला ब्राझीलमध्ये 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये 1000 जवळजवळ 10 या ठिकाणी आपल्याला 1010 स्त्रिया त्यांचं प्रमाण दिसतंय. इथे 71 ला बघितलं तर तोच आकडा आपल्याला 1010. 81 ला पण थोड्याफार प्रमाणात. 2001 नंतर मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं तर जवळजवळ 2011 पर्यंत जर आपण बघितलं तर जवळजवळ 1080 पर्यंत त्या ठिकाणी स्त्रियांच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते, या आलेखावरून आपल्याला काय लक्षात येतंय तर ब्राझीलमध्ये स्त्रियांचं प्रमाण जे आहे पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त राहिलेलं आहे. म्हणजे अगदी 61 पासून जरी बघितलं आपण तर 61 मध्ये सुद्धा पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची संख्या जास्त होती. 71 मध्ये पण होती, 81 मध्ये पण होती, 91 मध्ये पण, 2001 आणि 11 मध्ये सुद्धा स्त्रियांची संख्या ब्राझीलमध्ये पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आणि कदाचित पुढे सुद्धा म्हणजे अगदी 2021 ला सुद्धा जर त्या ठिकाणी जनगणना झाली, 20 ला जनगणना झाली तरी सुद्धा स्त्रियांच्या संख्येचं प्रमाण जास्त असेल. तर हे झालं ब्राझीलच्या संदर्भात. आता आपण भारताच्या अशाच नकाशाचा त्या ठिकाणी विचार करूया जो त्याच्या खाली दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराच्या त्या रेषालेखाच्या खालीच भारताचा लिंग गुणोत्तर दर्शवणारा रेषालेख दिलेला आहे. तोच फळ्यावर काढलेला आहे. त्याचं निरीक्षण करूया. ब्राझीलपेक्षा भारताचा हा लिंग गुणोत्तराचा जो काही रेषालेख आहे तो थोडासा वेगळा वाटतोय. बघा, या ठिकाणी 1961 च जर आकडेवारी आपण घेतली तर 940 स्त्रिया 1000 पुरुषांच्या तुलनेत भारतामध्ये 1961 ला प्रमाण होतं 940 स्त्रियांचं. त्यानंतर 71 ला आपल्याला ते कमी झालेलं दिसतं 920. या ठिकाणी 920. 81 ला पुन्हा 940 च्या आकड्याला स्पर्श केलेला दिसतो. 91 ला पुन्हा ते खाली झालेले दिसतं. आणि 2011 ला आपल्याला जवळजवळ 940 च्या वर किंवा 950 असं भारतातलं स्त्रियांचं प्रमाण झालेलं दिसतंय. म्हणजे या आलेखावरून एक लक्षात येतंय की भारतामध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा नेहमीच कमी राहिलेलं आहे. बघा फरक बघा, ब्राझीलमध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा नेहमी जास्त राहिलंय. भारतामध्ये पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या असं जर आपण बघितलं तर नेहमी स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या संख्येच्या तुलनेमध्ये कमी राहिलेली आहे. काय कारण आहे याचे? भारतामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या संख्येमध्ये असा फरक का? तर आपण बघतो की पूर्वापार असलेल्या काही अंधश्रद्धा,
काही रूढी परंपरा प्रथा, त्यामुळे स्त्रियांना दिलेलं दुय्यम दर्जाचं स्थान, यामुळे आपण बघतो की आपल्या देशामध्ये स्त्रियांच्या संख्येमध्ये झपाट्याने घट झालेली दिसते. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्त्री भ्रूण हत्या, जो गेल्या 100 वर्षापूर्वीचा प्रश्न होता, 50 वर्षापूर्वीचा प्रश्न होता, आज सुद्धा तेवढ्याच प्रचंड प्रमाणात समाजाला जाणवणारा प्रश्न आहे स्त्री भ्रूण हत्या. मुलगा मुलगी भेदाभेद, मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, मुलगी नको, अशा प्रकारची जी मानसिकता भारतीय समाजामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की स्त्रियांचं प्रमाणामध्ये घट झालेली त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आत्ता काळ बदललाय, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रचार प्रसार झालेला आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये आता भेदाभेद राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ह्या प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली दिसते. पण तरी सुद्धा आजही आपल्याला असं सांगता येईल की भारतामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे जास्त नाही. अजूनही आपण जर म्हणतोय की दर 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची संख्या त्या ठिकाणी 960 आहे. म्हणजे जवळजवळ 40चा या ठिकाणी आकडा आपल्याला कमी दिसतो. म्हणजे समान संख्या नाहीये असं या आलेखावरून त्या ठिकाणी लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ तासिकेच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण महत्त्वाच्या एका प्रश्नावर चर्चा करणार आहोत. भारतामध्ये स्त्रियांचं प्रमाण कसं वाढेल, म्हणजेच लिंग गुणोत्तराचं प्रमाण भारतामध्ये कसं वाढेल, काय उपाययोजना केल्या म्हणजे भारतातलं स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण सारखं राहील, याच्यावर आपण चर्चा करणार आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी मला सांगावासा वाटतो की स्त्रियांच्या संदर्भातल्या अंधश्रद्धा किंवा रूढी परंपरा, जी समाजाची मानसिकता आहे की जसं की वंशाला दिवा पाहिजे, ही बदलली पाहिजे. स्त्रियांना जे दुय्यम दर्जाचं लेखण्याची जी काही पगडा बसलेला आहे समाज बांधवांवर, तो त्या ठिकाणी थांबला पाहिजे. म्हणजे अंधश्रद्धा त्या ठिकाणी नष्ट झाल्या पाहिजे. तर काय होईल, स्त्रियांचं प्रमाण वाढेल. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्त्री भ्रूण हत्या थांबल्या पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या थांबल्या पाहिजे. जसं की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मुलगा मुलगी समान अशा प्रकारची वागणूक मिळाली पाहिजे. त्यानंतर हुंडा पद्धत ही बंद झाली पाहिजे. तिसरा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागेल की अत्याचार किंवा ह्यासारख्या ज्या समस्या आहेत त्याला कायदेशीर कठोर अशा प्रकारचे उपाय, स्त्रियांवर होणारे अत्याचार याच्यावर कठोर अशा प्रकारचे कायदे तयार झाले पाहिजे. चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्त्री साक्षरता. अजूनही आपण जर आपल्या देशातलं स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा मुलगी यांचं जर साक्षरतेचं प्रमाण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला स्त्रियांच्या साक्षरता प्रमाणामध्ये घट दिसते. मुलगा शिकला पाहिजे, मुलगीला शिकून काय करायचंय, ह्या मानसिकतेतून त्या ठिकाणी बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यानंतर स्त्रियांच्या संदर्भात जे काही रोजगार आहे तर त्या रोजगाराच्या पातळीमध्ये वाढ होणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे स्त्री सबलीकरण. त्याच्यासाठी शासन स्तरावरून उपाय अंमलबजावणी, विविध प्रकारच्या योजना राबवणं आवश्यक आहे. मित्रांनो, ह्या जर गोष्टी केल्या तरच पुढच्या काळामध्ये भारतामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे वाढलेलं दिसेल.
लिंग गुणोत्तराचं प्रमाण हे वाढलेलं दिसेल. तर अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो की भारतामध्ये स्त्रियांचं प्रमाण कसं वाढेल, लिंग गुणोत्तर कसं वाढेल, त्याच्यावर तुमचं मत काय. तर या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आजची व्हिडिओ तासिका आपण थांबवतोय. तुम्हाला आजचा शिकवलेला भाग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबतोय. काळजी घ्या, अभ्यास करा, घरीच थांबा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.